नमस्ते, मी अनिता शिंदे। अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत आरी क्लासचा 5वा दिवस। तर आज मी जी चेन स्टिच सांगितली आहे तिचं एंड कसं करायचं म्हणजे तिची गाठ कशी मारायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। कारण आरी क्लासचा मी हा क्लास अगदी डिटेल मध्ये घेत आहे, तर प्लीज हा व्हिडिओ बघा। तर चला आपण ह्या व्हिडिओला आता सुरुवात करत आहोत। तर सुरुवातीला आपण जी चेन स्टिच मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याप्रमाणेच आपल्याला ही चेन स्टिच टाकून घ्यायची आहे आणि शेवटी आपण ज्यावेळेस ती लॉक करतो ते तुम्ही व्यवस्थित बघा। मी तुम्हाला हे व्यवस्थित सांगत आहे। आपण ज्यावेळेस चेन स्टिच टाकतो ती उसवू नये म्हणून आपण शेवटच्या जी स्टिच असते तिच्यासाठी लॉक टाकतो। हे बघा, हे मोठा टाका घेतलाय मी हा। त्यानंतर सुई आतमध्ये टाकून घ्यायची आहे। हे व्यवस्थित बघा आणि आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। काढल्यानंतर आपल्याला त्यातून पुन्हा निडल टाकायची आहे। हे बघा, हे जे मधला भाग आहे तो बाहेर खेचायचा आहे आपल्याला आणि ह्या प्रकारे हे आपलं लॉक होतं। हे जे वरती दिसतंय ते खाली आपल्याला निडल टाकून ते खाली ओढून घ्यायचं आहे, म्हणजे हा आपलं लॉक होतंय। परत एकदा मी दाखवते। हे आपण चेन स्टिच टाकून घ्यायची। चेन स्टिच टाकून झाल्यानंतर आपल्याला शेवटचा टाका हा मोठा घ्यायचा आहे। हे बघा, ह्याप्रमाणे आणि आपल्याला अजून एक टाका घेऊन हा मधला भाग सुईमध्ये अडकवून त्यातून हे खेचून घ्यायचं आहे। या प्रकारे आपलं हे लॉक होतं आणि पुन्हा खाली सुई घेऊन हे वरती दिसतंय ना ते आपल्याला सुईच्या मदतीने पुन्हा हे खाली घ्यायचं आहे। याप्रमाणे आपलं हे लॉक होतं। मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित समजत आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा। नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि माझे हे जे काही आरीचे क्लास मी चालू केलेले आहे आरी वर्कचे, तर ते सुद्धा तुम्ही अटेंड करा, म्हणजे तुमचा आरी वर्कचा क्लास हा अगदी व्यवस्थित पूर्ण होईल। ह्याप्रमाणे मी तुम्हाला हे लॉक कसं करायचं हे दाखवलेलं आहे। आपल्याला यामधून सुई व्यवस्थित काढून घ्यायची आहे। हे मी तुम्हाला एकदम हळूहळू दाखवते। लॉक झाल्यानंतर खाली निडल टाकून आपल्याला हे ओढून घ्यायचं आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।